नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उबाटा गटानं बोलावलेली पदाधिकाऱ्यांची बैठक म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण. उबाटा गटाचे नेते कार्यकर्त्यांपासून दूर राहिल्यानं आमदार आणि खासदार पक्ष सोडतायत संजय शिरसाटांचं वक्तव्य. सरकारनं केलेली कर्जमाफी फसवी. सरकारनं इथं येऊन कर्जमाफी घोषित करावी. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन सुरू होईल. खासदार निलेश लंकेंचा इशारा. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारतीय सैन्य दलाचे नवे लष्कर प्रमुख. 30 जून रोजी स्वीकारणार कार्यभार. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी होणार सेवानिवृत्त. अकोला जिल्ह्यात शेतीचं साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात मोठी गर्दी. मात्र महागाईचा शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका. ट्रॅक्टरचा खर्च वाढल्यानं शेतकरी वळतायत पारंपरिक शेतीकडे. सिंधुदुर्गमधील बांदा चेक नाक्यावर 1,36,00,000 रुपयांचा गोवा बनावटीचा दारूचा साठा जप्त. पोलिसांनी ट्रकसह चालकाला घेतलं ताब्यात. रायगडमधील खोपोलीतील शिळफाटा परिसरातील भाजी मार्केटची दुरावस्था. कित्येक वर्षापासून भाजी मार्केट इमारत दुर्लक्षित. बहुतांश ठिकाणी मार्केटमधील स्लॅबची पडझड. गोव्यातील दूधसागर नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 3 सख्या भावांचा समावेश असल्याची माहिती. 5 जण उतरले होते नदीत. वाशीमध्ये बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या मुलाची पुलावरून उडी मारून आत्महत्या. वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्यांचा पाय फ्रॅक्चर. लातूरमध्ये चाकूर बायपासवरील नांदेड लातूर महामार्गावर भीषण अपघात. अपघातात 3 मृत्यू, 2 गंभीर जखमींवर चाकूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या दौंड तालुक्यात अवैध शस्त्रांविरोधात पोलिसांची कारवाई. गावठी पिस्तूलचा धाक दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना अटक. पुढील तपास सुरू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.